पूर्वी राजे रजवाडे लोक युद्धाला जाताना आपल्यासोबत गाढव न्यायचे. गाढव का? जर सैन्याला मुक्काम करण्याची वेळ आली तर पिण्याचं पाणी पाहून मुक्काम केला जायचा. आपण अजाणत्या प्रदेशामध्ये आहोत. पिण्याचं पाणी योग्य आहे की अयोग्य हे माणसं नाही ठरवायचे. त्या गाढवाला पाण्याजवळ नेलं जायचं. गाढव जर पाणी पिऊन गेलं तर समजायचं पाणी चांगलं आहे, कारण गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव आपलं कीर्तन ऐकायला 5G ची रेन लागते भाऊ. गाढव गढूळ पाणी पित नाही. सरकार मान्य असो नाही तर नसो, गाढव गढूळ पाणी पिणारच नाही. चांगलं पाणी पिण्याची ताकद आणि क्षमता फक्त आणि फक्त गाढवामध्येच आहे. जो निर्णय माणसं करू शकत नाही ते कुत्रे करतात. जो निर्णय माणसं करू शकत नाही ते गाढवं करतात. पण तरी सुद्धा तुम्हाला येथे एकही गाढव दिसत नाही आणि एकही कुत्रा दिसत नाही. का? त्याचं उत्तर तुकोबरे देतात. गाढवाचा देह कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा किती जरी विद्वान असला तरी ते भजन करत नाही. हे दुर्दैव.